डार्क शॅडो दिसते आणि इकडे डिस्क प्रोलॅप्सची शॅडो. तर आपली जी पोकळी असते मणक्यातली ती दोन्ही बाजूंना दबली, त्याच्यामुळे जो लुमेनमधून जो मज्जारज्जू वाहतो तो अरुंद झाला आणि त्याच्यामुळे पायाची ताकद कमी होणं अशी लक्षणे जाणवले. तर चालताना काय कंडिशन होती, काय त्रास व्हायचा तुम्हाला? म्हणजे चालताना जर म्हटलं तर मला पाऊल पुढे टाकताच नाही यायचं. बरं बरं बरं. म्हणजे कसाचा बी आसरा घेतल्याशिवाय नाही. आणि घरात कसे वाकरशिवाय वाकरशिवाय चालतात नाही, वाकरशिवाय नाही. आणि जर कोणाचा हात बी पकडला तर त्याचा हात इतका मजबूत पकडावा लागायचा की मला तरी भीती वाटायची. चालू शकता चालू शकता म्हणजे आनंद वाटतो. लेकीला ते एक असं वाटतं माझ्या आईचं काय होईल, थोडंसं वाटतं ते. म्हणजे एक प्रकारचे तुम्ही देव सारखे आहे मला. नाही आता कसं माणसाला जर चालता नाही आलं ना सर तर आपल्याला माहिती कसं होतं ते. फक्त माणसाला चालता आलं पाहिजे आपल्याला. 100मध्ये 80% फरक पडलाय. मला खूप समाधान झालंय. चालता येतं हो, आता बिलकुल आरामशी चालता येतं. मी चालून दाखवू का? बिलकुल चालून दाखवते. बिलकुल काही त्रास नाही मला सर चालायचा. नाही तर मला असा सपोर्ट घेतल्याशिवाय मी चालू शकत नाही. क्या बात आहे. चला, मला असं वाटतं की ज्याला पण तो हा त्रास असेल त्याने तुमच्याकडे येऊन भेटावं. म्हणजे मला माझ्या आईचं बघून असं तरी वाटतं. तर मालतीताईंचा MRI आपण पाहिलात तर इथे त्यांना जे L4 आणि L5 मध्ये स्पायनल कॅनल टेनॉसिसचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे इकडे लिगामेंटम फ्लॅबम जी डार्क शॅडो दिसते आणि इकडे डिस्क प्रोलॅप्सची शॅडो. तर आपली जी पोकळी असते मणक्यातली ती दोन्ही बाजूंना दबली, त्याच्यामुळे जो लुमेनमधून जो मज्जारज्जू वाहतो तो अरुंद झाला आणि त्याच्यामुळे पायाची ताकद कमी होणं अशी लक्षणे जाणवले. तसंच मणक्याचं स्ट्रेटनिंग झाल्यामुळे मणक्याच्या मल्टिपल लेवलला डिस्क प्रोलॅप्स आहे इथे, त्यामुळे डोकं जड पडणं असे सिम्पटम त्यांना दिसतात. आणि साधारणपणे त्यांना चालता येत नव्हतं ना, वाकरवर चालायचे. चालताना ताई जर तुम्हाला स्पायनल कॅनल टेनॉसिसचा त्रास होता तर चालताना काय कंडिशन होती, काय त्रास व्हायचा तुम्हाला? म्हणजे चालताना जर म्हटलं तर मला पाऊल पुढे टाकताच नाही यायचं. बरं बरं बरं. म्हणजे कसाचा बी आसरा घेतल्याशिवाय नाही. आणि घरात कसे वाकरशिवाय चालतात नाही, वाकरशिवाय नाही. आणि जर कोणाचा हात बी पकडला तर त्याचा हात इतका मजबूत पकडावा लागायचा की मला तरी भीती वाटायची की मी पडून जाईन. बरं. मग घरात कुणी ना कुणी सपोर्टला असायचं ना. सून असायची सपोर्टला, मुलगा असायचा सपोर्टला. हे ताई हे माझी मुलगी आहे. आणि या नाशिकमध्ये असतात का? हो, नाशिकला असते. बर ताई, तुम्ही जळगाववरून इथे ट्रीटमेंटला आला एवढ्या लांब? हो, मला माहिती पडलं, माझ्या मुलाने माहिती काढली इथली ट्रीटमेंटची. तो म्हणे चल मग तिकडे. एकंदरीत तुम्हाला किती समाधान आहे? म्हणजे किती? मला सर म्हणजे 80 मध्ये 100मध्ये 80% फरक पडलाय. मला खूप समाधान झालंय. चालता येतं? हो, आता बिलकुल आरामशी चालता येतं. मी चालून दाखवू का? बिलकुल चालून दाखवते. बिलकुल काही त्रास नाही मला सर चालायचा. नाही तर मला असा सपोर्ट घेतल्याशिवाय मी चालू शकत नाही. क्या बात आहे. चला, आणि रिझल्ट कसा वाढत गेला असं चालायचं त्याच्याकडे? रिझल्ट कसा वाढत गेला? रिझल्ट सर मला आहे ना हळूहळू ना त्याचा रिझल्ट थोडंसं जसा तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हळूहळू फरक पडत चालला. हो, 8 दिवसात आता तुम्हाला असं वाटतंय? चला 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 चला, मला पण बघून समाधान वाटतंय. ऍटलीस्ट चालताय तुम्ही. हो, चालते. मला खूप समाधान वाटते. मी कधी असं बसली नाही ना, मला एकदम कसं तरी वाटायचं. कधी सवय नाही होती तशी. मला असं वाटतं की ज्याला पण तो हा त्रास असेल त्याने तुमच्याकडे येऊन भेटावं. म्हणजे मला माझ्या आईचं बघून असं तरी वाटतं. म्हणजे आई एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हा, खूप समाधान. पहिल्यांदा घेऊन आला होता? मीच घेऊन आलेली, म्हणजे ती बरी झाली पाहिजे त्याच्यामुळे. चालू शकता म्हणजे आनंद वाटतो. लेकीला ते एक असं वाटतं माझ्या आईचं काय होईल, थोडंसं वाटतं ते. म्हणजे एक प्रकारचे तुम्ही देव सारखे आहे मला. नाही आता कसं माणसाला जर चालता नाही आलं ना सर तर आपल्याला माहिती कसं होतं ते. फक्त माणसाला चालता आलं पाहिजे आपल्याला. हो, नाही. आणि तिला कसं म्हणजे असं बसायची सवय नाहीये. तिला नेहमी असं काहीतरी करावं, मी काहीतरी काम करू असं वाटतं. ती खूप एकदम हे होऊन जायची. हो, माझ्याकडे. हो ना. आणि माझा मुलगा नाही म्हणे आई जायचं म्हणजे जायचं. ते डॉक्टरने नाही सांगितलं ना की चालू शकणार नाही, ऑपरेशन करावं लागेल. तर माझी सुनेची डिलिव्हरी होती 15 दिवसावर.
तरी तो म्हटला चाल, मी अजून नाही वाटत, सुनेची डिलिव्हरी होऊ दे त्याच्यानंतर आपण जाऊ म्हणे. तर मग त्यांनी लवकरच घाई केली, चल म्हणे, मी माहिती काढली म्हणे, लवकर चाल म्हणे. तर मग आले तर मला सक्सेस मिळाला ना सर. नाही आले तर माहितीच पडलं नसतं. उलट आम्ही अजून 2-3 जणांना सांगितलं, रेफर आणि आम्ही केलं की सांगितलंय तुम्ही जा लोकांना. सरांकडे. की तुम्ही जा. कसं असतं, बऱ्याच गोष्टी आपण तुम्हाला ओझोन पण दिला, हो मेरुदंड संजीवनी चिकित्सा हो. केली, बरेचसं काय असतं, बऱ्याच गोष्टी कधी कधी आजमावून बघायला पाहिजे. हो ऑपरेशन चांगलंच असतं, वाईट नाहीच आहे. हो पण ऑपरेशन एक शेवटचा ऑप्शन आहे. हो त्याच्या अगोदर आपण नॅचरल ना हील होतो, हे प्रत्येकाने आजमावून बघायला पाहिजे. हो जर कधी कधी नॅचरल ना हील झाला तो आनंद वेगळा असतो. हो. कारण नॅचरल पार्ट हा नॅचरल असतो. नाही बरोबर. म्हणजे जोपर्यंत आर्टिफिशियल पार्ट तुमच्या बॉडीत येणार, तो सूट होणार, तो माहित नाही आपल्याला. नॅचरलने एकदा प्रत्येकाने चान्स, कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी अशा ज्या ट्रीटमेंट आहे, की आयुर्वेदाची आपली जी मेरुदंड संजीवनी, ज्यांना असे स्पायनल कॅनल टेनोसिस, सिव्हिअर डिस्क प्रोलॅप्स किंवा असे जे त्रास असतात, त्याला ऑपरेशन हा पर्याय असतोच, असं नाही का ऑपरेशन नसतो, पण तो एक शेवटचा पर्याय म्हणून बघितला पाहिजे. त्याच्या आत जर तुम्ही नॅचरल पद्धतीने हील होत असाल तर ही फार मोठी गोष्ट असते तुमच्यासाठी. कारण की प्रत्येकाला वाटतं की नॅचरल बॉडीचे जे आपले नॅचरल गोष्टी आहेत जशा आहे तशाच राहिल्या पाहिजे. हो बरोबर आहे. आणि ते कसं आपण लहानपणापासून सर्व आपल्याला बघत असतो. अचानक एखादी गोष्ट बंद झाली का ती ऍक्सेप्ट करायची तयारी नसते ना आपली. हा, तर आम्ही फक्त काय होतं, तुमचीच बॉडी असते, तुमचं शरीर असतं, आम्ही फक्त तुम्हाला नॅचरल गोष्टी हिलिंगसाठी प्रमोट करतो. त्याच्यासाठी आपल्याकडे मेरुदंड संजीवनी चिकित्सा, मर्म चिकित्सा, जे मर्मवेदा कायरोप्रॅक्टिकला मर्म नाव आहे ना, मर्म म्हणजे सिक्रेट सायन्स ऑफ हिलिंग, जे साऊथ इंडिया किंवा आपल्या इंडियामध्ये जपलेलं आहे. आणि त्याचे फार प्राचीन ग्रंथातून काही मॅनिप्युलेशनचे टेक्निक आहेत का त्यांनी आपण तुम्हाला परत चालण्यास मदत करू शकतो. असं नाही का प्रत्येक गोष्टीत तुमच्यासारखा रिझल्ट येईल, प्रत्येक स्पायनल कॅनल टेनोसिस मध्ये असाच रिझल्ट येईल, पण काहींना असं तुमच्यासारखा चांगला फरक नक्कीच पडू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने असं एकदा स्वतःला आजमावून बघा आणि प्रयत्न करा का आपण हील होतोय का काय. त्याच्यासाठी आपण स्वतःची प्रचंड इच्छाशक्ती त्याच्यासाठी पाहिजे, आणि आमचा तुम्हाला आधार आहेच. मणक्यावर दाब पडल्यामुळं दोन्ही बाजूला शिवाय तर तुमच्या मज्जारज्जूची नाल अरुंद होते आणि खाली खूप त्रास चालू होतो. तर पायातलं सर्क्युलेशन बऱ्यापैकी जे सर्क्युलेशन असतं, ज्यांनी मसल कंट्रोल होतात, तुमच्या पायाच्या मुवमेंट कंट्रोल होतात, त्या करण्यास असमर्थ होतो माणूस. तर कधी कधी एकदमच जोर येईल असं करायचं नाही, एकाच वेळेस एक्सरसाइज करायचं नाही, खूप एकाच दिवशी चालायचं नाही, खूप एकाच दिवशी व्यायाम करायचा नाही, सगळं प्रमाणात करायचं. ठीक आहे सर. साचेबंदपणे डाएट पण योग्य घ्यायचा. ठीक आहे. आणि काय होतं, आपलं शरीर आपल्याला दुसऱ्यापेक्षा स्वतःचं शरीर स्वतःला कळतं, त्याला जे सूट होतं सूट नाही होत त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि त्या पद्धतीने तरी सर माझं 10 किलो वजन कमी झालं. 10 किलो वजन कमी झालं. आधी माझं 93 का 94 होतं इथे आल्यापासून. हो, आता मी मोजलं तर 84. आपली मसाज आणि जी पद्धत आहे ना त्याच्यामुळे बॉडी डिटॉक्सिफाय होते बघा. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्पाईनचा आराम तर पडलाच, पण तुमचं त्याच्याबरोबर वजन पण कमी झालं माझं. वजन आणखी थोडं कमी करायचंय परत तुम्हाला. पण तुम्ही डाएट नाही लिहिलं ना, त्याच्याने मी तर खातच नाही. तिला विचार, मला एक पोळीच उरते जेवण. शरीर शुद्धीक्रियामध्ये तुमचं वजन कमी होतं, तुमच्या शरीरातला जडपणा कमी होतो, बऱ्याच गोष्टींचा याच्यात समावेश होतो. ही मसल खूप टाईट होती पहिल्या दिवशी, खूप दुखायच्या, ओरडायच्या तुम्ही, आता बरं वाटतंय. ते किरण चौधरी म्हणून आले असे तुमच्याकडे, लक्षात नाही येणार. त्यांची मिसेसला पण असाच प्रॉब्लेम आहे, ते माझे धीर आहे. किरण चौधरी. मग तुम्ही भुसावळवरनं जळगावला जाता?
सर का जळगावला सर 5-6 तास लागतात जळगावला जायला इथून. नाही 3 तास सर. 3 तासात जातं रेल्वे डायरेक्ट जाते ना. हो. वरती करा डोकं ताई. उचला उचला उचला. यस उचला 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 उचला. पायला चमक देते सर. हळूहळू करायचं. ओके आपल्याला एक वजन घ्यायचं राहिला. हो ना, एक वजन बाकी आहे. थँक्यू. थँक्यू सर. या मला मध्ये मध्ये भेटायला. हो हां हो सर.